नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात अनेक विख्यात सण झाले आहेत. श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज त्यापैकी एक. गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके 1766 रोजी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. आता या महाराजांचं मूळ नाव आहे गणेश रावजी घुगरदरे. संपूर्ण घराणे सदाचारी आणि लौकिकवान होते. घरात विठ्ठल भक्ती, पंढरीची वारी असायची. अध्यात्माची ओढ असल्याने 9व्या वर्षी 2 सोबत्यांसह गणू यांनी गुरुचा शोध चालू केला. पुढे त्यांची मुंज झाली. मुंज झाल्यानंतर उपाध्यायांकडून सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली. त्यांची अध्यात्माची ओढ अतिशय वाढतच होती. त्यांनी त्यांच्या 2 सोबत्यांसह पलायन केलं. पण काय झालं, त्यांचा लवकरच शोध लागला आणि त्यांच्या आईने त्यांचा एका मुलीशी विवाह लावून दिला. पण त्यांना संसार करण्यात रस नव्हता. त्यांनी 1-2 वर्षात पुन्हा पलायन केले गुरु शोधार्थ. त्यांनी ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. त्यानंतर त्यांनी गुरु शोधार्थ भारत भ्रमण सुरू केलं. भारतात ठिकठिकाणी राहून त्यांनी ज्ञान आत्मसात केलं आणि 9 वर्षांनी ते पुन्हा गोंदावले येथे हजर झाले. ते गोंदावल्यामध्ये आल्यानंतर घरच्या लोकांना खूप आनंद झाला. त्यानंतर त्यांची पत्नी जी माहेरी होती तिला घेऊन आले. नंतर त्यांना एक मुलगा झाला. पण तो मुलगा आणि पत्नी दोघेही लवकरच देवाघरी गेले. त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा विवाह केला एका जन्मांध मुलीशी. त्यावेळी त्या मुलीला त्यांना भक्त मंडळी सगळी आईसाहेब म्हणू लागली. पुढील काळात महाराजांनी रामनामाचा प्रसार करण्याचं, सामान्य लोकांना परमार्थ दाखवण्याचं कार्य अधिक जोमानं केलं. सदाचार, नामस्मरण, गुणोपासना, अन्नदान याबद्दल सर्वांना प्रेमभाव निर्माण करायचं काम त्यांनी केलं. सन 1890 पासून ते श्री गोंदवले इथंच राहिले. 1968 मध्ये आध्यात्मिक गुरु श्री ब्रह्मचैतन्य यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची स्थापना केली. तिथं केंद्रस्थानी महाराजांचे समाधी स्थळ आहे. तेथे दर्शनासाठी लांब लांबून भाविक येतात. तसेच दरवर्षी उत्सवाला सहभागी होतात. भाविकांचं प्रमाण वाढतच आहे. तेथे सभागृह, भक्तांसाठी प्रसाद, पाणी, स्वच्छतागृह, इतर गरजा त्या प्रमाणात सोयी करण्यात आल्या आहेत. समाधी मंदिर सभागृहात भिंतीवर संगमरवरी दगड चढवलेले आहेत. तर समाधी मंदिरावर गोपाळकृष्णाचे मंदिर, समाधी मंदिर तीर्थमंडप आहे. मंदिराच्या दारात आणि खिडक्यांवर कोरीव काम खूप आकर्षित आहे. श्रींची समाधी अगदी त्यांच्या आवडीप्रमाणे साधेपण घेतलेली आहे. समाधीवर कोणताही दागिना नाहीये. एकदम साधेपणात श्रींची समाधी आहे. आईसाहेबांनी 1918 साली देह त्यागल्यावर समाधी मंदिराच्या जवळच त्यांचं पण एक छोटंसं मंदिर बांधण्यात आलं. त्यासमोर अंगणात ब्रह्मानंद सभा मंडप आहे. येथे 3 प्रसाद मंडप आणि भव्य स्वयंपाकघर असून तेथे दररोज 2 ते 2,500 भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. येथील निवासासाठी जवळपास 250 खोल्या आहेत. भक्त निवासासाठी श्रीराम निवास, चैतन्य, आनंदसागर, डॉक्टर कुतुरकोटी, चिंतामणी, रामानंद निवास यासारख्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या केल्या गेल्या आहेत. पण या भक्त निवासामध्ये अजिबात पैसे नाहीये. संपूर्ण राहण्याची व्यवस्था मोफत केलेली आहे. तसेच गर्दीच्या वेळी वेगवेगळ्या हॉलमध्ये विविध हॉल आहेत तिथे भक्तांची सोय करण्यात येते. तसेच सकाळी काकड आरतीच्या वेळेला व संध्याकाळी गोमातेची आरती करून मग नैवेद्य दाखवण्याची पद्धत पूर्वीपासून अजूनपर्यंत तशीच चालू आहे. येथील गोशाळेत 50च्या वर गायी आणि बैल आहेत.
श्री पांडुरंग महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या स्मरणार्थ येथे एक मजली इमारत बांधण्यात आली आहे, ज्यामध्ये खाली एक छोटे सभागृह आहे आणि वरती साधकांना जप करण्याची सोय आहे. तर वरच्या मजल्यावर ग्रंथ विभाग आहे, जिथे श्री महाराजांविषयी, संस्थानाविषयी प्रकाशित झालेले अंक, स्मरणिका, पुस्तकं यांचा संग्रह आहे. या मठामध्ये जाताना शक्यतो हार, फुले, नारळ लोक नेत नाहीत. त्याच्याऐवजी अन्नदान, म्हणजे जे काही तुम्हाला देता येईल अन्नदान, ते देऊ शकता. गोंदवले हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. तुम्हाला जर तिथं जायचं असेल तर सातारपासून 64 किलोमीटरवर गोंदवले बुद्रुक म्हणून हे गाव आहे. पुण्यावरून 153 किलोमीटर आणि मुंबईवरून 320 किलोमीटर दुरीवर आहे. या ठिकाणी येण्यासाठी एसटी महामंडळाची बस सेवा उपलब्ध आहे. रेल्वेने येण्यासाठी पुणे मिरज रेल्वे मार्गावर आपण कोरेगाव येथे उतरून येऊ शकता. नक्की तुम्ही गोंदवल्याला या आणि या मठाला भेट द्या. धन्यवाद.